एका लग्नाची दुसरी गोष्ट. हाय महेश. हाय. थांब. पत्ता सापडायला काही अडचण नाही ना रे? नाही नाही, अजिबात नाही. करेक्ट पत्ता सांगितला होतास तो. हा अबीर रानडे. आणि ही माझी मुलगी राधा. हो, नाईस मीटिंग यू राधा. थँक्यू मिस्टर रानडे. मस्त, अप्रतिम घर आहे तुमचं. अरे आता तू इथे राहणार आहेस त्यामुळे तू आपलं घर असं म्हणालास तरी चालेल. सो स्वीट ऑफ यू महेश. नाही पण मी असं म्हटलं तर मग प्रॉब्लेम होईल. हा हो, कारण तुम्ही इकडे पेइंग गेस्ट म्हणून राहताय. नो नो नो, इश्यू तो नाहीच आहे. काय ना, मी जिथे जातो तिथे मला अनटायडीनेस अजिबात आवडत नाही. फार अस्वच्छ नाहीये पण थोडासा पसारा आहे. नाही रे पप्पा, जरा थांबा. तुम्हाला असं म्हणायचंय का की या घरात पसारा आहे? बट आय कॅन मॅनेज. नाही नाही, मला दाखवू शकाल कुठे दिसतोय तुम्हाला पसारा? ही याची जागा नसावी आय गेस. पप्पा, नाही, माझ्या हातनं पडला तिकडे. नेहमी तो तिथेच असतो. आता ठेवलाय तिथे. हेच का ते पेइंग गेस्ट? हो, अबीर रानडे. मी प्राची आत्या, राधाची. हाय प्राची. हो, मला वाटलं होतं की या घरात मी आणि महेश आम्ही दोघंच राहणार आहोत. हा म्हणजे दोघंच राहणार. आपण या एक 4 दिवसामध्ये जातील. पण मग आपण दोघच जण इथे. पप्पा, हे मिस्टर रानडे आपल्याकडे जे आले आहेत ते राहणार आहेत नक्की कुठे? कुठे म्हणजे कुठे? कुठे काय, मी गब्बूच्या राधाच्या रूम मध्ये शिफ्ट होईल ना. नाहीतरी ती गेस्ट रूमच आहे आणि आम्ही काय जाणारच आहोत ना आता. काय हा काय घर तुमचं आहे त्यामुळे तुम्ही हवा तो निर्णय घेऊ शकता. मिस्टर रानडे, जरा शूज तुमचे बाहेर काढाल प्लीज. दादा, अरे यांना पाणी तरी विचारलंस की नाही? यांना? अबीर. अबीर, मी आत्ता पाणी घेऊन येते. हा, बी कम्फर्टेबल. यप. डोंट गेट टेन्स. आय मीन टेन्शन घेऊ नको त्यांचं. जाणार 2-4 दिवसात त्या दोघी. मग आपण दोघं. एक बरं आहे रे, तू शेफ आहेस त्यामुळे मला आता निरनिराळ्या रेसिपीज तुझ्याकडनं शिकता येतील. नाही? नो 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 नो, मला तेच तुला सांगायचं होतं की मी शेफ नाहीये. आय मीन होतो पण आता नाहीये. तूच तर मला म्हणालास की तू शेफ आहेस, तुला इथे येऊन हॉटेल सुरू करायचं आहे. निरनिराळ्या देशातल्या कुझिन्स बद्दल तू माझ्याशी बोलत होतास. हो ना, पण तो माझा पुढचा प्लॅन आहे, आणखीन 10 वर्षानंतरचा. आता मी ॲज अ प्रोफेशन ते करत नाही. मग काय करतोस? मी शूटर आहे. शूज. शूटर शूटर म्हणजे काय? वहिनी, आज तुमच्या पद्धतीने करते हा भाजी. हो का? हो. अगं मग तिखट नाही ना घातलेस त्याच्यात? कारण झाल्यावरती हिरव्या मिरच्यांची फोडणी द्यायची वरनं. बरं झालं मी विचारलं. देते हा. मला दे, मी बारीक चिरून देते तुला. हो. एवढ्या पुरतील ना? हो, पुरे. थोडंसं वाटणही करून ठेवायला हवंय बरं का मिरच्यांचं. हा, म्हणजे ऐन वेळेला चिरत बसायला नको. आणि या वाटणामध्ये ना थोडस जिरं आणि आलं घालायचं बरं का राधा. बर. सॉरी गवल्ली.
सारखं राधाचंच नाव येतं बघ तोंडात. असू दे हो वहिनी, माझ्याकडनं नाही का असं होत. ज्ञानाला कुहू, कुहूला ज्ञाना अशी हाका मारत असते मी. राधाने किती कमी दिवसात सगळ्यांना लळा लावला ना. खरंय. आता काल माझा ड्रायर चालत नव्हता तर मला सुद्धा राधाचीच आठवण आली होती. ती नाहीये घरात तर करमतच नाही बघ. खरंय हो, कुहू सुद्धा खूप सैरभैर झालीये. सवय लागली ना राधाची तिला. माई सुद्धा औषध घ्यायला तयारच नव्हत्या. बघा, आपल्याला सगळ्यांना सांगून ठेवलंय त्या दोघांच्या मध्ये पडायचं नाही म्हणून. काही बोलायची सुद्धा चोरी झाली आता. वल्ली, मला खूप आठवण येते ग राधाची. बहिणी, कायमची नाही गेली हो राधा. येईल लवकर परत. थोडासा चहा करू, बरं वाटेल तुम्हाला. मला माहितीये लाडक्या सुनेच्या हातचा चहा लागतो तुम्हाला आजकाल. थोडासा करते, खरंच बरं वाटेल. चालेल. नाहीतरी आयता केलेला चहा आवडतोच मला. टाकते. आत्या, हे सगळं तू त्या मुलाकरता करतेस? अबीरसाठी. अरे काय चाललंय तुझं? कोण कुठला मुलगा माहित नाही, अजून पैशांचं काही बोलणं झालेलं नाहीये. त्याचा पासपोर्ट पाहिलाय का? किमान लायसन्स तरी बघितले का? कशावर ना त्याचं नाव खरंय? हे नाही, पण मुलगा गोड आहे हा, आणि लहानही दिसतो. आत्या, तुला कळत नाही. हे बघ, काही दिवसांनी आपण दोघे इथून गेल्यानंतर पप्पा इथे एकटे राहतील, बरोबर? हा मुलगा, ह्याला अचानक काही झालं, आजारी पडला, ऍक्सिडेंट झाला, तर कोण करणार याचं सगळं? पण तू असा विचार का करतेस? अभद्र आहे नुसती. अति मी फक्त एक पॉसिबिलिटी म्हणून विचार करते. बघ, ज्या गोष्टींचा आपण विचार केलेला नसतो ना, त्या घडल्या ना की मग निस्तरत नाहीत आणि संपतही नाहीत मग लवकर. पण तू उलटा विचार का नाही करत? हे बघ, एकदा का आपण आपल्या घरी गेलो दोघी जणी की दादा इथे एकटाच राहील ना, मग त्याला अचानक समजा ताप आला, सर्दी पडसं झालं तर कोण डॉक्टरांकडे नेणार? हा मुलगाच नाही ना त्याला डॉक्टरांकडे, त्यामुळे त्याच्या सोबतीला असेल तर बरंच आहे. हे कळलं ना? नाही मतलब मुझे भी पहले से लगा था की पेंगेस्ट वाली आयडिया एकदम फ्लॉप है. हा, पण आता अबीर कडे बघून मात्र असं वाटत नाही मला. दादा का डिसिजन एकदम सही है. हा, त्या चेहऱ्यावर जाऊ नको त्या मुलाच्या. भयंकर आगाऊ वाटलाय तो मुलगा मला. आल्या आल्या मला शिकवायला सुरुवात केली. घरात पसारा आहे म्हणा. मला सांगा त्या, मी घरात असताना घरात पसारा होऊ शकतो का मुळात? अशक्य गोष्ट आहे. नाही ठीक आहे. तू पप्पाना महेश म्हणतोय, अरे तुला प्राची म्हणतोय तू. हाँ, ये बात मुझे एकदम अजीब लगी. हाँ हाँ, पण मला वाटलं तुम्हा मुलांची फॅशन आहे ही, फॅड आहे. आणि कशी का हाक मारे ना, मनात रिस्पेक्ट आहे ना, हे महत्वाचं. नाहीतरी आजकालची मुलं ए बाबा अशी हाक मारतात म्हणून काय त्यांच्या नात्यामध्ये बदल होतं का? नाही, नातं तेच राहतं. तो नातेवाईक आहे का आपला? नाही. तो मुलगा आहे का पप्पांचा? नाही. मग काय संबंध त्याचा? हा, तुझं काय मला कळतच नाही. हो काय नाही, मी ना घनश्यामला सांगते पप्पांशी बोलायला. पप्पा घनश्यामचं ऐकतात, कारण तसंही या घरात माझं कोणी ऐकत नाहीच ना. तू ना आजकाल ना भयंकर चिडचिडी झालेली आहेस. मी चिडचिडी झालेली नाही. हो, शांत राहा जरा आणि माझा ऐक. तुला मेडिटेशनची अत्यंत गरज आहे. आज रात्रीच मी तुला शिकवते. आणि शांत बस ना जरा, मग ठरव ना काय ते. आणि त्याला जा म्हणणं आपल्या हातात आहे की नाही. मग झालं तर जा, कप काढून दे मला पटकन.
मी हात लावू काय रे एकदा? घ्या ना, पकडा. याला ब्राउनी म्हणतात. 9.9 mm पिस्तल. जड आहे हं? आणि याचं मॅन्युफॅक्चरिंग कुठलंय माहिती? नाही. अरे बंदूकच इतक्या जवळून पहिल्यांदा बघतोय. मॅन्युफॅक्चरिंग काय बोंबलायला माहिती असणार. काय काय? ईशापूर, वेस्ट बेंगॉल. 1901 साली फॅक्टरी सुरू झाली तिथे. ईशापूर रायफल फॅक्टरी. ली एनफिल्ड रायफल बनवायचे. ही त्यातलीच एक आहे. मी स्वतः वेस्ट बेंगॉलला गेलो होतो. त्या फॅक्टरीतनं घेऊन आलोय. अमेझिंग आहे ना? घे पकड. मी अरे घे ना पकड. मग याचं काय करू? हे दे मला. उलटी धरली काय रे मी? राईट शोल्डर. जड आहे. हा मस्त वाटत. गोळी बिळी नाही ना? नाही रे, नको घाबरूस. हे बरोबर आहे? नाही. नाही, वरती 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 शोल्डर समोर. हा, ये. ये होय ना पा. काय असतं ना महेश, हा. बंदुकीला ट्रिगर असतो, स्वतःचं डोकं नसतं. आपण फायर करेपर्यंत ते काय फायर होणार नाही. तुला दिसतंय? हे काय मस्त दिसतंय रे आता. अरे दादा! हो. बंदूक आहे वो. खाली कर. बंदूक खाली ठेव ना. काय चाललंय पप्पा? कुठलं आणलंय खेळणं? खेळणं? खेळणं नाही, खेळणं नाही हे. मग खरी रायफल आहे ही. हा, म्हणजे माणसाचा जीव कदाचित जाणार नाही आणि पण सिरियस इंजुरी होऊ शकते. माझ्याकडे ह्याही पेक्षा डेंजरस रायफल्स आहेत. दाखवू? हा नुसता शेफ नाही, शूटिंग चॅम्पियन आहे. नॅशनल लेवलची कित्येक अवॉर्ड आहेत त्याच्याकडे. माहितीये तुला? हो की नाही रे? पप्पा हा? जरा आत या. पण मी नाही तर कोण पप्पा? हो मी. या. हे घे. मान्य आहे मला, मी जरुरीपेक्षा जास्त जीव लावत असेल, पण चुकीच्या माणसाला आजपर्यंत कधी जीव लावलेला नाही. आणि तशी तू सासरी जाणार आहेस, तुझा त्याचा काही संबंध येणार नाही. पण मी परत आल्यावर एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.